दुसरं पॅनल जाहीर करण्यासाठी म्हणून आत्ताची पत्रकार परिषद आपण घेत आहोत। यामध्ये मी प्रसाद मिराजदार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। हे पॅनल अध्यक्षपदासाठी उभे असलेले योगेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली जाहीर होत आहे। प्रदीपजी निफाडकर कोषाध्यक्ष पदासाठी उभे आहेत। स्वाती महाळंक आहेत, त्या येतील थोड्या वेळात। हे तिघे मुख्य आणि बाकी 7 जण। तर या संदर्भामध्ये घोषणा करण्याची विनंती मी योगेश सोमण यांना करतो। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। आणि 21 तारखेला जेव्हा मी माझा उमेदवारी अर्ज भरायला गेलो होतो त्यावेळेला जेव्हा प्रश्न विचारला की तुमचं काही पॅनल वगैरे आहे, नंतर एकदा छाननी झाल्यानंतर जे समविचारी साहित्यप्रेमी उमेदवार असतील ते सगळे आम्ही एकत्र पॅनल करू आणि ही पंचवार्षिक निवडणूक लढवू, त्याप्रमाणे आमचा विचार विमर्श झाला आणि आम्ही एकत्रितपणे साहित्य संवर्धन आघाडी या नावाने हा पॅनल उभा केलेला आहे, ज्याच्यामध्ये अध्यक्षपदासाठी मी स्वतः योगेश सोमण उमेदवार आहे। प्रमुख कार्यपदासाठी स्वाती महाळंक या उभ्या आहेत। कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर सर उभे आहेत। स्थानिक कार्यवाह जे आहेत पुणे शहरामध्ये जे 7 असतात त्या 7 साठी व्याख्याने आणि स्मृतिदिन हा कार्यविभाग बघण्यासाठी सुनील महाजन यांची उमेदवारी आहे। ग्रंथ निवड समितीसाठी हेमंत मावळे हे स्थानिक कार्यवाह म्हणून उभे आहेत। पारितोषिकांसाठी सुनेत्रा मंकणी आहे। ग्रंथालय विभागासाठी प्रसाद मिराजदार आहे। परीक्षा विभाग कुणाल ओंबासे वास्तू देखभालसाठी नितीन संगमनेरकर। वर्धापन पारितोषिकांसाठी डॉक्टर गणेश राऊत। संदीप तापकीर हे पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून उमेदवार आहेत, त्यांना आम्ही आमच्या आघाडीतर्फे पाठिंबा दिलेला आहे। तर ही आमच्या साहित्य संवर्धन आघाडीची ही नावं आहेत, हे सर्व उमेदवार आहेत आणि आम्ही एकत्रितपणे या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदारांपर्यंत जाणार आहोत, साहित्यप्रेमींपर्यंत जाणार आहोत आणि आता 10 वर्षानंतर बदल व्हावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे आणि तो सकारात्मक बदल व्हावा अशी इच्छा आहे। त्यामुळे एकत्रित आलेलो आहोत आणि निवडणुकीला सामोरे जात आहोत। आता आमची उद्दिष्ट, आमचं ध्येय, मॅनिफेस्टो ज्याला आपण म्हणतो, वचननामा, हा या 2 दिवसामध्ये विचार विमर्श करून तयार केला जाईल आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपण भेटूच या। आजची जी आजचा जो आपला वार्तालाप होता तो एकमेकांमध्ये आमची ओळख करून देणे आणि ही आघाडी स्थापन झालेली आहे आणि एकत्रितपणे आम्ही निवडणूक लढवणार आहोत हे सर्वांना कळावं, तुमच्या माध्यमातून सर्व आजीव सदस्यांना महाराष्ट्रभरातल्या कळावं, यासाठी हा वार्तालाप आहे। मी प्रदीप सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला। नमस्कार। आपल्या सगळ्यांना मी काय सांगायला नको, आपण सगळेच पुण्यातले जाणकार पत्रकार आहात। गेले 10 वर्ष आपण ज्याची वाट बघत होतो त्या निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे आणि आमचे सगळे अर्ज जे वैध ठरले ते सगळे आम्ही एकत्र आहोत। साधारणतः अशी होऊ नये 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर होऊया, लिखित नियम आहे, पण अलिखितपणे काही झाल्या गोष्टी, पण त्यावर आता आम्ही भाषण न करता आम्ही फक्त आम्ही काय करणार आहोत ते सांगणार आहोत। कारण एखादी संस्था जिला 150 वर्षाचा चांगला इतिहास आहे अशी संस्था कोणत्याही पद्धतीने कशीही चालू नये म्हणून ही आमची सगळ्यांची तळमळ होती साहित्यिकांची आणि ती गेली 10 वर्ष आम्ही विविध माध्यमातून व्यक्त करत होतो, परंतु निवडणूक होत नव्हती। आता निवडणूक झाल्यावर आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि हा लढा द्यायचा आम्ही ठरवलेला आहे। या बाबतीत आपले काही प्रश्न असतील त्याचं
आम्ही आता उत्तर देऊ शकतो. आपण प्रश्न विचारायला हरकत नाही. आता तुम्ही सांगितलं की जी काही संस्थेला परंपरा आहे मोठी ऐतिहासिक, तर त्याच्यात ते संस्थेचं कामकाज योग्य प्रकारे चालवावं यासाठी आम्ही लढा देतोय. तर आता जे काही कामकाज चाललंय ते योग्य नाहीये का, किंवा मागच्या जे काही पदाधिकारी होते त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही असं? नाही, त्याच्यावर मी भाष्य नाही करणार, कारण चाललं होतं का नव्हतं तुमच्याच वर्तमानपत्रात माध्यमांमध्ये तुम्हीच त्याच्यावर खरपूस समाचार घेतलेला आहे. त्याच्यावर मी परत काही बोलणं योग्य नाही. तेव्हा तुम्हाला माहिती, तुमच्या जुन्या बातम्या काढून सगळ्या बघितल्या तरी तुम्हाला कळेल चांगला चालला आहे का नाही, हे तुम्हाला कळेल. सर, तुम्ही आता पॅनल झालंच आहे सगळे एकत्र झाले. तर मला असं विचारायचं की जर संस्थे निवडणूक व्हावी अशी तुमची इच्छा होती, चांगल्या पद्धतीने चालावी असं तुमचं म्हणणं होतं, तर एवढं सगळं असताना आणि सगळ्या साहित्यिकाची इच्छा असताना ज्या 7 जिल्ह्यातल्या जागा बिनविरोध झाल्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवार म्हणजे देता आले असते का, ते जाणीवपूर्वक दिले नाही का, किंवा तिथे उमेदवार दिले नेमकं त्याविषयी थोडंसं? नाही, काही गोष्टी या जाणीवपूर्वक होऊ शकतात, असतातही, पण काही गोष्टी आम्ही करायला हवं जाणीवपूर्वक. कदाचित तुम्हाला आज उद्या त्यातनं आणखीन चांगलं चित्र निर्माण होईल. पण साधारणतः काय आहे की पुण्याची शान आहे, महाराष्ट्र साहित्य परिषद ही आपल्या पुण्याची शान आहे आणि तिथनच सगळा कारभार सुरू असतो. त्यामुळे त्या शाखांमध्ये कामगार कसा होतो तो इथं बघतात ते की तुम्ही काय काम करताय. त्यांचे सगळे म्हणजे सगळ्या या जो आपला महाराष्ट्राचा जो भाग आहे, म्हणजे मी आता फक्त महाराष्ट्र साहित्य परिषद बोलतोय, पण सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष पुण्याकडे असतं. आणि ही सांस्कृतिक राजधानी आपण म्हणतो, जर इथं कारभार नीट झाला तर आपण बाकीच्या ठिकाणी काहीतरी करू शकतो. त्यामुळे इथं पहिल्यांदा आपल्याला चांगली व्यवस्था केली पाहिजे. चांगलं आता 100वे संमेलन आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने काम करायचंय, म्हणून आम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना काही दबाव वगैरे? उमेदवारी अर्ज दाखल करताना काही दबाव आले, ते वर्तमानपत्रामध्ये पण आले. त्यांचे संदीप तापकीरांनी त्यात सांगितलंच कसं झालं. आम्हालाही फोन आले, असं काही नाहीये. पण ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने ते लढणारच ना. ही निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मग आपण लढतो कशासाठी, हेच जे चाललेलं आहे की साहित्यामध्ये दबाव, साहित्यामध्ये मतपत्रिका पळवणं, साहित्यामध्ये मतपत्रिका खोट्या टाकणं, असल्या गोष्टी होऊ नयेत ज्या झाल्यात मागे. आणि त्या तुम्हाला यथावत कळतीलच कशा झाल्या, काय झालं. मी सांगायला तुम्हालाही त्यातल्या माहिती आहे. पण या सगळ्या गोष्टी होत होत्या किंवा या सगळ्या गोष्टी होऊ नये याच्याकरता तर आम्ही लढतोय. तर दबाव येणारच ना. पण दबावाला आमच्यापैकी कोणीही झुकलेलं नाही. आमिष दाखवली गेली का? दाखवली गेली. थोडक्यात तुम्हाला सांगू एका वाक्यात, ही लढाई म्हणजे धमकी विरुद्ध विनंती आहे. ही लढाई म्हणजे लालूच किंवा लालचीपणा याच्या विरुद्ध सन्मानाची आहे. थोडक्यात 2च वाक्यात सांगतो, म्हणजे समजून घ्या. त म्हणजे तपिलं, हे तुम्ही समजून घेणारे पत्रकार आहात, त्यामुळे मी काही जास्त खोलात जात नाही. काही ठिकाणी माहिती नाहीये की महाराष्ट्र साहित्य परिषदेची इलेक्शन आहे. हो, तर बरोबर आहे. त्या लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचणार, काय करणार? हा, ते योगेश सोमन सांगतीलच. पण काल मी कुणाचे पाहिलं असेल, ज्यांनी माझ्या फेसबुकला मी एक पोस्ट टाकल्यानंतर मला अनेकांचे फोन आले. अनेकांनी सांगितलं की ह्या अशी निवडणूक असते हे आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाही, आम्हाला मागे पत्रिका आलेल्या नाहीत, आमच्या पत्रिका गायब केल्या जातात. असं मी सांगत नाही. तुम्ही माझ्या फेसबुकवर जा, सगळ्यांच्या कॉमेंट वाचा आणि तुम्ही त्या लोक, म्हणजे नाशिकला मी नावं घेऊन सांगेन की नाशिकला नरेश महाजन म्हणून आहे, हे आपले सभासद आहेत, चांगले कवी आहेत, पण त्यांना सुद्धा हे आलेलं आहे. त्यांचे सुद्धा कॉमेंट आहे की आम्हाला हे कळतच नाही कधी निवडणूक असते आणि आज निवडणूक आहे. अनेक संस्था अनेक भागामध्ये कळले नाही अजून. त्यामुळे तिथं कळावं म्हणून आम्ही काही उपाय केलेत, पण ते योगेश सोमन सांगतील. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राच्या याचा म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मतदारसंघाचा विचार केला तर 16,000च्या वर मतदार आहेत. या 16,000 लोकांपर्यंत आता 5 फेब्रुवारीपर्यंत मतपत्रिका पोस्टाने त्यांच्यापर्यंत जातील.
सो या 10 दिवसापर्यंत जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोचणं, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निवडणूक आहे हे त्यांच्यापर्यंत कळवणं आणि मतपत्रिका येतील किंवा त्यांच्यापर्यंत पोचतील अशी व्यवस्था करण्याचा पूर्ण प्रयत्न हा आमच्या आघाडीकडनं होणार आहे. आम्ही जिल्हा वाईज, शहर वाईज आणि अगदी तालुक्यातल्या गावांमध्येही जिथे जिथे 25, 50, 60 असे मतदार आहेत तिथपर्यंत आमचा प्रतिनिधी किंवा आमचा कार्यकर्ता पोहोचेल आणि मतपत्रिका त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात की नाहीत, का त्या आधीच कुठेतरी गेल्या आहेत किंवा पोहोचल्याच नाही आहेत किंवा हे झाले या सगळ्याच्या वरती पहिले काही दिवस तर लक्ष ठेवलं जाईल आणि नंतर मतदान झाल्यानंतर मतं परत कशी कलेक्ट केली जातील आणि ती पोहोचतील मतपेटीपर्यंत याची पूर्ण व्यवस्था संपूर्ण ताकदीनिशी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्याची रचना झालेली आहे किंवा केली आहे. एक असा विषय होता की आजपर्यंत सगळ्याच मतदारांना मतदान सगळे करत नव्हते आणि इतर कोणीतरी गठ्ठा यायचं आणि त्याच्यावर स्टॅम्पिंग करायचं आणि ते दिलं जायचं, हा एक विषय होता. दुसरं, सगळ्याच मतदारांना मतदानाचा हक्क दिला जात नव्हता कारण बऱ्याच जणांची नावं वगळलेली जे आमचे रिकॉर्डर्स पण होते. तर त्याच्यावर काय तुम्ही तपासणी केली आहे का की सगळे चालले मतदार किंवा त्या सगळ्यांची त्याच्यावरनं म्हणजे आमच्या आघाडीतल्या अनेक उमेदवारांनी मतदार यादीचा अभ्यास करून त्यातले मृत किंवा दुबार जिथं मतदान आहेत, जागा बदलल्यानंतरच्याही जुन्या याच्यावरती जिथं आहेत, अशी एक यादी काढलेली आहे जी अर्थात हे सगळं तेव्हाच मतदानाच्या दिवशीच आपल्याला बऱ्यापैकी उघडकीस होऊ शकतं की कोणी तसेच स्टॅम्प मारलेले आहेत, चुकीच्या पद्धतीने मारलेले आहेत किंवा हे होऊ नये यासाठीचा प्रयत्न मात्र आमचा 100% आहे. मतदानाचा दिवसच नाही ना, आपण आपल्या मतपत्रिका आणून मतमोजणीच्या दिवशीच कळतं ना. म्हणजे मला काय म्हणायचंय की 15 तारखेला का 14 मार्चला जेव्हा 15 मार्चला मतमोजणी होणार आहे त्या दिवशी कळू शकतं मृत व्यक्तीने मतदान केलेलं आहे, जो 3-4 वर्षापूर्वीच मृत झालेला आहे. तर या गोष्टी आणि तिथल्या तिथे बादही केलं जातं. म्हणजे मागच्या वेळेच्या निवडणुकीच्या वेळेलाही असं झालेलं होतं की जेव्हा लक्षात आलं लोक उमेदवार यादी घेऊनच बसलेले होते आणि असं जेव्हा कळलं त्यावेळेला ते बाद झालेले होते. तशाच पद्धतीने अभ्यास करून हे करण्याचा प्रयत्न आमची आघाडी करते. तुम्ही म्हणालात ना की प्रत्येक गावात किंवा जिथं असतील एक गठ्ठा मतदान, तर त्या ठिकाणी तुमचा नाही, मी एक गठ्ठा असं नाही म्हणलो, मी असं म्हणालो की एक गठ्ठा म्हणजे 50-60 तर तिथं तुमचा कार्यकर्ता जो कोणी पोहोचणार आहे तर त्याला ती ऑलरेडी माहिती असणार ना की त्याच्या मग ती आमच्यापर्यंत येणारच ना की असं असं झालेलं आहे. माणसापर्यंत पोहोचले नाही, मग त्याचं मतदान न होऊन देणं म्हणजे ते न होऊन देणं जेव्हा कळेल त्यावेळेला होईलच. पण जर झालेलं असेल, उशिराने कळलं तरी ते नाव त्याच्या मतदार क्रमांकासह, आजीव सदस्य क्रमांकासहित आपल्याकडे जर असेल तर आपण तिथल्या तिथे ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे ते घेतलं जाईल ज्यावेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला. त्याच्या आधीच जर झालं तर प्रश्नच संपला. एक शंका, अशा लोकांचं विजय शेट्टी होणार का? कोणत्या लोकांचा, कशा लोकांचा, काय करणार, कुठल्या लोकांचा नाही मला कळलं नाही काय म्हणायचं. आला लक्षात, बरोबर. नाही विजय शेंडगे जर झाला आणि त्याचं दुःख तुम्हाला होत असेल तर तुम्ही त्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं आणि राहिला असाल असं मी अपेक्षा व्यक्त करतो. पण एक मिनिट उमेश, एकच मिनिट, तुम्ही चांगलं माझी यांनी प्रश्न विचारला काय यांचं नाव मला माहिती अंजली नाही अंजली नाही, तुमच्या पुढे बसलेले, अरे मंगेश, तुम्ही प्रश्न विचारला तो तुम्हाला कदाचित पाठीमागे उत्तर मिळालं असेल की एक गठ्ठा मतदान होतोय, ते जे त्यांनी म्हणलं अंजलीजींनी, एक गठ्ठा मतदान होतोय, याला छाप बसावं म्हणून आम्ही तर प्रयत्न करणारच आहे. पण तुम्ही पत्रकार आहात, जागरूक पत्रकार आहात, तुम्ही पण आमच्या बरोबर आहात असं आम्ही समजतो आणि केलंच पाहिजे. तुम्ही पण या मतपत्रिका बोगस तर प्रश्न आहेत त्याच्यावर तर छाप बसवायला लागेल. पण तुम्ही जो प्रश्न विचारला अंजलीजी की अनेक ठिकाणी मतदारांना कळतच नाही आपल्याला आहे, त्यामुळे आम्ही एक प्रयत्न करणार आहोत की 15 दिवसानंतर आम्ही सगळ्यांना मतदारांना जाऊन भेटणार आहोत, विचारणार आहोत की तुम्हाला मतपत्रिका मिळाली का नाही. नसेल मिळाली तर आम्ही त्यांचा तक्रार नोंदवून घेऊ आणि ती आम्ही तिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे देऊ. उमेश, 2 प्रश्न आहेत. आता ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती साहित्य परिषदेची अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. ही जी काही एकूण पद्धत आहे हीच मुळात सदोष आहे आणि गैरप्रकारांना अधिक चालना देणारी किंवा संधी देणारी आहे. बरोबर. तर याच्यावरतीच मुळात काम केलं पाहिजे. नाही, करतोय ना, त्याच्यावर आम्ही निवडून आलो तर करू ना. आत्ता काही नाही. आता काय गंमत आहे, आत्ता आधुनिक इतकं छान आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर करून खरं निवडणूक झाली पाहिजे. पण तीच होत नाहीये. तर आपल्याला डिजिटलाइज, आपल्याला काय चांगलं करता येईल
याच्याकरता आम्ही खूप विचार केलेला आहे सगळ्यांनी मिळून, आणि तो आम्ही आल्यानंतर आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत की ही मतदार यादीच, जी सदोष यादी ती निर्दोष कशी होईल, मृत जे आहेत त्यांच्या बाबतीत काय, म्हणजे त्यांची तर मतपत्रिका बादच होणार, तो मत बाद होणार, पण त्या बाबतीत काय करता येईल असं आम्ही आत्तापासून म्हणजे सुरूच केलंय काम, त्याच्यावर आमच्या सगळ्यांनीच काम केलेलं आहे. अजून एक प्रश्न आहे. आता तुम्ही विजय शेळकेंची आठवण काढली, पण विजय शेळके बिचारे त्यांच्या पद्धतीने लढले. हो. आणि माध्यमातल्या काही लोकांनी गेल्या 5 वर्षात त्यांच्या परिणामात उठवला. पण आता तुम्ही पॅनल म्हणून एकत्र आहात, तुम्ही समाजातले लेखक, विचारवंत, कलाकार, कवी सगळे आहात. आता या विषयावरती बोलताय, पण गेल्या 5 वर्षामध्ये वैयक्तिक पातळीवरती कुठलाही मराठीतला मोठा साहित्य किंवा तुमच्यासारखे विचारवंत लेखक कुणीच काय बोललं नाही. तुमची जबाबदारी नव्हती का? नाही, असं गमत अशी आहे की आम्ही बोललो नाही असं नाहीये, विविध माध्यमातून आम्ही प्रकट झालेलो आहोत, आणि शेणके किंवा यांना आम्ही सांगत होतो काय करायचं किंवा काय ते जे करत होते त्यांना आमचा पाठिंबा पूर्ण होता. शेणकेंना तुम्ही हा प्रश्न खरं विचारला पाहिजे मला विचारण्यापेक्षा. शेणकेंना विचारलं तर ते सांगतील. गेले 5 वर्ष त्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही करताय ते योग्य आहे, कारण ते अयोग्य जे चाललंय त्याला तुम्ही जर विरोध करत असाल तर आपण त्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे, यात कोणतीही शंका नाही. सर, जी आत्ताची निवडणूक होते ती नव्या घटनेनुसार आहे, आणि नव्या घटनेला अद्याप तरी काय धर्मदायिकताची मान्यता नाही. हो. पण ज्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारला गेला तर त्यावेळेस ते म्हणाले की जे विरोधी म्हणून निवडणूक लढत आहे त्याच्यापैकी एकाही उमेदवारांनी, एकाही सदस्यांनी त्याबाबतचं लेखी पत्र किंवा आक्षेप आमच्याकडे नोंदवला नाही, त्यामुळं आम्हीही त्याकडे काही म्हणजे पाहिलं नाही. तर मग एकीकडे चुकीच्या पद्धतीने जे तुमचं असं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीने वागलं गेलं, संस्था कशीही चालवली नाही, तर मुळात ज्या घटनेनुसार निवडणूक होते त्याला जर धर्मदायिकताची मान्यता नसेल तर तुमच्यापैकी कुणालाही असं वाटलं नाही का किंवा किंवा जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे लेखी एक 4 ओळीचं पत्र तरी द्या किंवा त्या संदर्भात विचारणा करावी? 27 तारखेला नाही, काय आहे तुम्ही एक लक्षात घ्या, कृती समिती जी ती आहे त्यांनी केलेलं आहे, आणि त्यांच्या मार्गाने ते जातात, आमच्या मार्गाने आम्ही जातो. त्यामुळे त्यांना म्हणजे ते करतात ते चांगलं आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. पण असं होऊ नये की निवडणूक जर आम्ही अर्जच भरले नसते तर बिनविरोधात सगळे झाले असते ना. आता जसं काही त्यांनी केले तसे होऊ शकले असते, पण ते होऊ नये म्हणून आम्ही अर्ज भरले. पण आमचा आक्षेप आहेच की घटना बदललेली चुकीचं आहे, पण ते आम्ही करतो. ही निवडणूक बेकायदा असं तुमचं म्हणणं आहे का? ही निवडणूक घटनेप्रमाणे नाही, आणि याच्यावर आम्ही आक्षेप नोंदवला आहे, करतोय. आम्हाला जे करायचं त्या पद्धतीने आम्ही करणारच. मग आता घटनेप्रमाणे ही नाहीये, आणि तुम्ही समजा तुमचं पॅनल निवडून आलं तर घटनेनुसार नाहीये ना. नाही, आम्ही घटना परत करू ना, चांगली करू. तुम्हाला अधिकारच राहिला नाही, ते होईल म्हणजे असं कसं होईल? निकाल लागेल. हा, निकाल लागला की ते निकाल लागेपर्यंत सगळे बाकीचे निकाल लागणार आहेत कोर्टाचे, त्यामुळे होईल. थोडं थांबा. महत्वाचं काय, आता जे आपण पॅनल केलेलं आहे त्यातल्या अनेकांनी काय साताऱ्यावर द्यायचं का हा. कुठं द्यायचं? कसल्या एक मिनिट, यांचं उत्तर साताऱ्याच्या संमेलनावर का सातारा शहरावर? साताऱ्याच्या संमेलनाचा विषय साताऱ्याच्या संमेलनाचा हिशोब हा आपोआप समोर येईलच. जर निवडून त्या टेबलवर बसलो तर काय झालेला असेल तो येईलच, आणि त्यावेळेला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो संमत झालेल्या धर्मादाय आयुक्तांच्या चेंज रिपोर्ट प्रमाणे झालेल्या घटनेच्या चौकटीमध्ये तो निर्णय घेतला जाईल, आणि त्याप्रमाणे ज्यांची चौकशी असेल त्यांची चौकशी होईल, जे काय होईल ते होईल त्यावेळेला. सर, प्रश्न असा आहे की इथे निवडणुकीचं जे स्वरूप आहे त्याच्यात बहुमत किंवा असा प्रश्न येत नाही, पण असं झालेलं आहे की याच्या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी विरोधी गटातून निवडणूक लढवली, ते आता दुसऱ्या ज्या पॅनल विरोधात निवडणूक लढवली त्या पॅनल सोबत निवडणूक लढवतात. आपण राजकारणातल्या पक्षनिष्ठा वगैरे बघतो, पण इथे अनेकांच्या निष्ठा बदलतात. तर आपल्या पॅनलमध्ये जे निवडून येतील ते याच पॅनलमध्ये राहतील अशी खात्री आहे त्या सगळ्यांची? हो, मला खात्री आहे, नक्की तसं आहे. म्हणून तर मी होते तर हे सगळेजण कोणीच एकत्रितपणे आम्ही उमेदवारी अर्ज भरलेले नव्हते, आणि त्यानंतर मी म्हटलो तसं की आम्ही समविचारी साहित्यप्रेमी मंडळी एकत्र आलो आणि आम्ही हा पॅनल करतोय.
त्यामुळे मला असं वाटतं साहित्यप्रेम जोपर्यंत आमच्या सगळ्यांच्या मनात आहे आणि ह्या परिषदेसाठी 150-150 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेल्या या परिषदेसाठी आपण चांगलं काही सकारात्मक काम करावं अशी जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत आम्ही नक्की एकत्र बांधलेले असू असं मला वाटतं. हाच धागा आहे. तिकडच्या उमेदवारांसाठी स्वागत कसे करावं लागेल? विद्या जर तुम्ही एक काहीतरी वेगळंच नाट्यामुळे काहीतरी मगात बसणं बोलताय. दुसरा एक प्रश्न असा सर की जो उमेदवाराच्या प्रश्नाला धरूनच की विजय शेंडगे किंवा त्या पद्धतीचे लोक येत होते, पण जे जी वार्षिक सर्वसाधारण सभा मागच्या 5 वर्षात जे झाल्या आणि त्याला आलेलं जे स्वरूप आहे ते फार गंभीर आहे. म्हणजे तिथे हाणामारीपर्यंत प्रकरणं गेली. त्या वार्षिक सर्वसाधारण सभांना पण त्यांची पत्रकं येत नव्हती, कार्यकारिणीकडून माहिती पुरत नव्हती. पण वर्तमानपत्रांनी जेव्हा जेव्हा कळलं तेव्हा आम्ही प्रसिद्ध केला आगाऊ सूचना आठवडाभर आधी सुद्धा. पण बरेचसे सभासद तरीही म्हणजे पुण्यात राहणारे अनेक मान्यवर आहेत त्याच्यात आपल्या पॅनल ते सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला का आले नाही? कारण तिथे निषेध नोंदवणं किंवा तिथे असहमती दर्शवणं म्हणजे अगदी घटना दुरुस्तीच्या सभेत देखील मोजके 3-4 सभासद आपल्या पॅनलमध्ये आंबेडकर सर होते किंवा अन्य काही होते. तर ह्याच्या मागची कारणं काय आहेत? कारण तिथे विरोध झाला असता तर बराच मला स्वतःला असं वाटतं की आपण याला जोडूनच फक्त म्हणजे एकत्र उत्तर द्यायला बरं पडेल. नाही, माझं एकत्र उत्तरच वेगळंच असणार आहे. तरी बोला. नाही विचारा. नाही झालं त्यांचं. तुम्ही प्रश्न तर विचारला. कारण मला असं वाटतं या पत्रकार परिषदेचं किंवा या वार्तालापाचं आत्ताचं औचित्यच वेगळं आहे. आत्ता आम्ही निवडणुकीसाठी एकत्रित आलेलो आहोत आणि आमच्या पॅनलचं नाव आणि उमेदवारांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचावीत आणि एक साधारण आम्ही काय पद्धतीने निवडणूक आत्ता लढवणार आहोत या संदर्भाच्या वार्तालापासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि ते सांगितलंय तसं पुढचा जो टप्पा असेल तो कदाचित या 2-3 दिवसामध्ये होईल की आमचं माहितीपत्रक आम्ही नक्की काय करणार आहोत, पुढच्या 5 वर्षातला आमचा कामाच्या पद्धतीचा मॅप काय असणार आहे, या सगळ्यासाठी आपल्याला नंतर पुन्हा भेटता येणार आहे. कारण त्यासाठी तसा काल छाननी झाल्यानंतर आम्हाला अशा पद्धतीने एकत्रित विचार करायला वेळ मिळाला नाही. आपण एकत्रित यायचं आहे आणि आपला हा पॅनल आहे हे घोषित करणं. कुठे असं वाटू नये की ही बिनविरोध निवडणूक होणार आहे, काही जण बिनविरोध होतील, असं होणार नाही. आम्ही सगळेजण लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असलेली साहित्यप्रेमी मंडळी आहोत आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये सकारात्मक विरोध आणि निवडणुकीसाठी एक समोर चांगला पर्याय निर्माण करणं, पर्याय असणं मतदारांच्या समोर, हे आमचं मूळ उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आत्ता आपण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळं पुढे काय काय होणार आहे, सर्वसाधारण सभेमधली काय पद्धतीने सर्वसाधारण सभा आत्तापर्यंत झालेल्या आहेत त्या पुढे होतील का, हा जर तरचा प्रश्न आहे असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळं आपण त्यावरती एक विशेष आम्ही कार्यक्रम घेऊन ज्या वेळेला समोर येऊ त्यावेळेला आपण नक्की याच्यावर वार्तालाप करू, यावर बोलू. प्रश्न नाही, एक ठळक घटना म्हणून तुमच्याकडे नोंदवतो. वार्षिक सभा असते हे इथल्या पुण्यातलं कोणालाही माहिती नसतं, पण साताऱ्यावरनं माणसं गाड्या भरून येतात. हो, ट्रक भरून येतात. मी तुम्हाला धन्यवाद होते जर की साताऱ्यावरनं गाड्या भरून येतात हे जरा नोंद करून घ्या. विद्यार्थ्यांनी छान सांगितलं. आणि तो जो प्रश्न होता की मागच्या ह्याला तुम्ही का नव्हता, साधारणतः साहित्यिकाची भूमिका ही साखर कारखान्याच्या संचालकासारखी नसते. साखर कारखान्याच्या सभा वेगळ्या आणि साहित्य परिषदेच्या किंवा साहित्य संस्थांच्या सभा ह्या वेगळ्या असतात. त्या संस्थेत कारभार चांगला चालावा म्हणूनच आपण निवडून देतो. पण आत्ता असं लक्षात आलं आम्हाला सातत्याने की सातत्याने हे वाईट चाललेलं आहे. सातत्याने या सभेची माहिती आम्हाला मिळत नाही. अनेकांना माहितीच मिळाली नाही तर येतील ना, माहिती मिळाली तर येतील. ते माहिती मिळत नव्हती, मिळाली ज्यांना त्यांना तिथं प्रवेश काही कारणाने दिला नाही किंवा तुम्ही सांगितलं तसंच तुम्ही सांगितलं, मी नाही, सातारवरनं गाड्या येतात तसं गाड्या आल्या आणि तिथं बसायला जागा नाही, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. पण आपण ते बदलूया, चांगलं चित्र निर्माण करूया. एक स्वाती काहीतरी बोलते. एक मिनिट प्रसाद. तुमचा प्रश्न जो होता त्याच्या अनुषंगाने अजून एक सांगते की हा म्हणजे सुरुवातीला मी डॉक्टर स्वाती महालंक, मी प्रमुख कार्यवाह पदासाठी उभी आहे आणि या सगळ्यामध्ये हा प्रश्न तुमचा अगदी बरोबर होता. ठराविक लोकांना जे आपल्या सोयीचे आहेत त्यांना हे कळवणं हे काम तत्परतेने होतं, हे एक माझं निरीक्षण आहे. आणि इतर लोकांना ते कळवलं जात नाही प्रॉपरली. जी नोटीस काही दिवस अगोदर काढली पाहिजे हे प्रकार होत नाहीत. आज मला स्वतःला सोलापूर जिल्ह्यातल्या 2
नगर जिल्ह्यातल्या 2 आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 1 अशा 5 शाखा प्रमुखांचे फोन आले की अहो हे निवडणूक चाललंय, आम्हाला फेसबुकवरती कळलं, तर हे काय असतं नेमकं, आम्ही काय करायचं असतं त्याच्यामध्ये. तर मी त्या प्रत्येकाला विचारून घेतलं तुमच्या शाखेमध्ये किती लोक आहेत आणि आजीव सभासद किती आहेत. तर म्हणजे तिथे मोठी चांगली संख्या आहे, पण त्यांना यापूर्वीही कधी मतदान केलेलं नाही. 20-20, 25-25 वर्ष लोक सभासद आहेत. निवडणूक झाली नाही ती 2016 नंतर झालेली नाहीये, पण त्याच्या अगोदरच्या निवडणुकांना सुद्धा या लोकांनी मतदान केलेलं नाही. याचा अर्थ हा कारभार कसा चाललेला आहे हे पुरेसं बोलकं आहे. म्हणजे ही उदाहरणं किंवा ही जी शंका विचारल्या जातात ते कारभार कसा आहे सांगायला पुरेसं आहे. 7 जागा निवडून आलेल्या आहेत बिनविरोध, तर त्या त्याच पद्धतीने आल्या असतील असं कधी वाटतं का तुम्हाला? असं आम्हाला संशय आहे. आम्हाला संशय आहे, फक्त ह्याच्याबद्दल म्हणजे असं ठामपणे काही सांगू शकत नाही. आमची चौकशी चालू आहे. फक्त त्या 7 जागा नाही. होय, मला कल्पना आहे. आणि यापूर्वीची मी निवडणूक लढवली होती त्याही वेळेला मी हे बघितलेलं होतं की जिल्हा प्रतिनिधी हे अनेकदा हा प्रयत्न करत असतात की आपण बिनविरोध यावं. मग ती त्यांच्या पातळीवरची राजकारण किंवा हे असू शकतील की दुसऱ्या कोणाला अर्ज न देणं किंवा त्यांना मॅनेज करणं, पण मी याच्याबद्दल काही ठामपणे नाही बोलू शकत. एक मुद्दा पण आहे की ऑलरेडी जी 3 पदं आहेत, प्रमुख पदं, अध्यक्षपद आणि प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष, तर आता ती कोषाध्यक्ष जे पद आहे ते बाहेरच्या लोकांसाठी पण ओपन झालेलं आहे. तर बाकीच्या आम्ही शाखा सदस्यांशी काही बोललो तर ते म्हणाले की आम्हाला जर निवडणूक कळली असती तर कदाचित आम्ही त्या पदांसाठी उभं राहू शकलो असतो, पण आता आमची ती संधी गेलेली आहे. तर हे जे झालं आहे तर हे प्रकाराबद्दल काय? मला वाटतं हे ज्यांनी मतदानाची किंवा निवडणुकीची नोटीस निघण्यापासून हे ज्यांनी केलं हे म्हणजे जे आता सिटिंग तिथले पदाधिकारी किंवा आहेत त्यांना विचारलं पाहिजे ना. आपल्याकडनं म्हणजे आता जसं तुमच्यापर्यंत लोक पोहोचली तसं स्वातीपर्यंत येत आहेतच ना, असं झालेलं आहे. तर आता आपण एक तक्रार करणं या पलीकडे काहीच करू शकत नाही. जे लोकांपर्यंत पोहोचायचं तेच आता आज बंद झालं आणि ते त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी डिजिटल स्वरूपात केलेलं आहे. मग ते डिजिटल स्वरूपात मी स्वतः आजीव सदस्य आहे, पण मला ते ऑलरेडी डिजिटल स्वरूपात पण मिळत नाही. बरोबर, ऑलरेडी ते बंद झालं आहे का किंवा ह्याची उत्तर आम्हाला त्यांच्याकडनं मिळत नाही. त्यामुळे खरं काय पुन्हा काय ह्याचं काहीच असा प्रॉब्लेम जर आमचा बोलू आता मला वाटतं हे तुम्हीच लावून धरलं पाहिजे की तुम्हाला हा अनुभव आहे. म्हणजे मला स्वतःलाही अनुभव आहे की मला आजपर्यंत एकही डिजिटल मिळालेलं नाही आणि जुन्या सदस्यांना टपालाचा खर्च परवडत नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण आज टपालाला मिळत नसल्यामुळं ग्रामीण भागातले जे काही शाखा सदस्य आहेत किंवा शाखा प्रमुख आहेत त्यांना या निवडणुकीची माहितीच मिळू शकली नाही. अगदी बरोबर. असा एक मोठा प्रॉब्लेम झाला ऑलरेडी, पण हा प्रॉब्लेम खूप आहे. मला असं वाटतं की मी जे मगाशी आत्ता सांगितलं तसं की आपण जेव्हा 2 ते 3 दिवसानंतर आम्ही आमचा वचननामा किंवा मॅनिफेस्टो, आमचे उद्देश, ध्येय हे सगळे घेऊन जेव्हा समोर येऊ त्यात या सगळ्याची उत्तरं आमच्याकडनं आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या आघाडीकडनं, की जे पुढे 5 वर्ष कार्यरत राहील आणि त्या पद्धतीने योग्य ते बदल, प्रशासकीय बदल आणि इतर अनेक उपक्रमांमध्ये जे आम्हाला सकारात्मक बदल करावेसे वाटत आहेत, जे की आणखीन प्रगतीवरती जाऊ, त्या सगळ्या बदलांच्या सकट एक डॉक्युमेंट घेऊन आम्ही तुमच्यासमोर येऊ. एक याच्यात मला ऍड करावं असं वाटतं जे तुम्ही करणार आहात जाहीरनामा, जसं नम्रता म्हणाली की टपालाचा खर्च परवडत नाही, तर मग एवढा मोठा साहित्य संमेलन होतं, त्याचा निधी गंगाबाई अशी गोळा होते, तर त्याच्यामध्ये अगदी बरोबर. का नाही होऊ शकत? करूया ना. त्रैमासिक आहे तर वर्षातनं असं किती खरं आहे. अंक लागले पाहिजे. नाही. शासनाकडून अनुदान आहे, मग एवढं सगळं असताना आता एवढी मोठी गंगाजळी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येत असतानाही यासाठी तुमच्याकडे तरतूद केली जात नाही की जी एवढी मोठी मला विचारायचे प्रश्न आहेत ना हे तर ह्याचा समावेश हो आहे नक्की. जोशी कुलकर्णींचा पॅनल इथे असता तर हे प्रश्न सगळे योग्य ठरले असते की त्यांनी नाही नक्की 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 थँक्यू. जोशी कुलकर्णींचा प्रश्न नाहीये, मराठी भाषेचा प्रश्न आहे. या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, प्रसारासाठी साहित्य परिषद स्थापन झाली आणि अनेक वर्तमानपत्र, मासिक काळाचे वगैरे बंद पडतात. असं असताना ज्या मराठी भाषेच्या प्रसारासाठी संस्था स्थापन झाली त्याची पत्रिका तुम्ही केवळ खर्च परवडत नाही म्हणून बंद करत आहे. किती गंभीर आहे, किती वाईट आहे. अगदी बरोबर. मी म्हणूनच उमेशजी हेच म्हणलो, मी उत्तर देणाऱ्यांना नाही त्या संदर्भात तुम्ही जो म्हणताय त्या प्रश्नाच्या संदर्भातच आम्ही जो कार्यक्रम घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये हे नक्की असणार आहे की त्याचा योग्य आणि ठोस उपाय हा आम्ही आमच्याकडनं सोडवलेला असेल. बरं.
मला वाटतं की बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तर पुढच्या वचननाम्याच्या पत्रकार परिषदेत मिळतील. तुम्ही केलेल्या सर्व सूचनांबद्दल खरोखर मनापासून आभार. आता फक्त उमेदवार जे आलेले आहेत त्यांची फक्त आपण चेहरा ओळख करून घेऊया आणि त्यानंतर आपण आभार प्रदर्शन करून पत्रकार परिषद संपूया. मी योगेश सोमण जो अध्यक्षपदासाठी उमेदवार आहे, स्वाती महाळन ज्या प्रमुख कार्यवाह पदासाठी उमेदवारी आहे, प्रदीप निफाडकर जे कोषाध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत, सुनील महाजन हे नेमका आज यशवंतराव चव्हाणला एक कार्यक्रम होता तिकडे असल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत. आता हेमंतराजे मावळे जे स्थानिक कार्यवाह ग्रंथ निवड समितीचे उमेदवार म्हणून उभे आहेत, सुनेत्राताई मंकणी हा स्थानिक कार्यवाह पदासाठी उभे आहेत, पारितोषिक वार्षिक पारितोषिक जे असतात त्यासाठी आहे तिकडे आले. आमच्या मागच या म्हणजे मग पत्र नाव घेतलं की त्याच्या वेळेला नमस्कार करा म्हणजे मग कळतील नक्की. सुनेत्राताई मंकणीचं नाव सांगितलं. ग्रंथालय विभागात प्रसादजी मिराजदार आहेत. कुणाल ओंबासे परीक्षा विभाग यासाठी उभे आहेत, उमेदवार आहेत. नितीन संगमनेरकर पण आजारी आहेत, त्यांचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आज येऊ शकलेले नाही आहेत. ते वास्तू देखभाल या समितीसाठी त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. डॉक्टर गणेश राऊत हे वर्धापन दिनाची जी पारितोषिकं असतात त्यासाठी स्थानिक कार्यवाह म्हणून त्यांनी त्यांची उमेदवारी दिलेली आहे. आणि संदीप तापकीर आहेत, ते पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांना आपल्या साहित्य संवर्धन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. शाहीर ग्रंथ निवड. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.